तर यावेळी महिलेनेच महिलेचा छळ केलेला आहे। या सगळ्याला जबाबदार कोण, या आरोपींना शिक्षा कधी होणार असा सवालच आता वारंवार विचारला जातोय। तर या प्रत्येक ठिकाणाहून आढावा महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत। वैष्णवी हगवडेला न्याय नेमका कधी मिळणार हा सवाल प्रत्येक महिला आता विचारते। थेट जाऊयात, कैलासपुरी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कैलास, आणखी काही महिला तुमच्या बरोबर इथं तिथं आहेत आणि नेमक्या त्या महिलांच्या काय भावना आहेत? महिलेनेच महिलेचं खरं तर छळ केल्याचं यावेळी बोललं जात आहे, काय नेमकं सुरू आहे? साहजिकच आहे, ज्या पद्धतीने वैष्णवीला क्रूर पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला, महिलांच्या प्रतिक्रिया संतप्त आहेत। काय सांगाल? खरं तर सासू आणि ननंद या महिला आहेत, मात्र त्या महिला असतानाही हुंड्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने छळ केलाय ते ऐकून काय वाटतं तुम्हाला? काय तुमची प्रतिक्रिया आहे आणि काय त्यांना शिक्षा झाली पाहिजे? सासू आणि ननंद, सासूला पण कळलं पाहिजे की आपल्याला पण मुलगी आहे, तिला मुलगी असताना पण तिने सुनेचा एवढा अमानुष छळ केलेला आहे। आणि आता सारिकाताईंनी पण सांगितलं आणि रोज आपण पेपरला टीव्हीवर वाचतोय पाहतोय की हा म्हणजे हिने स्वतः फाशी घेतली नसून हिला फाशी दिली गेलेली आहे। त्यामुळे या सासूला आणि नंदेला पण अशाच प्रकारे शिक्षा झाली पाहिजे। मुलगा नुसता एखाद्या मुलीच्या घरी पाहायला गेला तरी त्याने जर हुंडा मागितला तर लगेच पोलिसांना फोन करून इथून पुढे कळवलं पाहिजे। कारण आणखी काही महिला आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडूनही जाणून घेऊया। खरं तर अतिशय संतप्त प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत की महिला असून ज्या पद्धतीनं वैष्णवीवर अत्याचार झाले, काय सांगाल तुम्ही? काय आव्हान कराल आणि जे आरोपी आहेत महिला त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे असं वाटतं? आव्हान करायचं म्हटलं तर आपण प्रत्येक स्त्रीने आत्ता या मुलीसाठी एक आपल्या घरची मुलगी म्हणून आहे ना, तुम्ही सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे। तिच्यासाठी जे आत्ता चाललेली आंदोलन आहे किंवा जे बोलणं चाललं आहे यासाठी सगळ्या महिलांनी एकत्र आलं पाहिजे आणि या लोकांना जितकं होईल तेवढी कठोर शिक्षा केली पाहिजे। जसं आपण म्हणतो फाशी वगैरे काय होणार नाही, यांना चौकात घेऊन यांना समोरासमोर मारलं पाहिजे। प्रत्येक स्त्रीने त्यांना फटके दिले पाहिजे आणि त्याशिवाय त्यांना कळणार नाही की हा अन्याय करताना प्रत्येक वेळेस ते विचार करतील। एकंदरीतच अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या महिलांच्या आहेत आणि शिक्षा जी आहे ती व्हावी अशीच अपेक्षा या महिला व्यक्त करत आहेत। निश्चितच धन्यवाद कैलास। सागर प्रताप नाईक आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते। सीमा आडे देखील आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या होत्या। या सगळ्यानंतर जर आता आपण पाहिलं तर वैष्णवीला नेमका न्याय कधी मिळणार हाच खरा सवाल आहे। वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी #जस्टिस फॉर वैष्णवी झी 24 तासनं ही मोहीम हाती घेतलेली आहे।